तर रामराम मंडळी, कसं आहे ना, निसर्गाशी असणारं आपलं नातं टिकवण्यासाठी आपल्याला लावायचं होतं एक झाड. मग काय, झाड घेऊन आपण निघालोय थेट साहिल भैयाच्या शेताकडं. वाटेनं जात असताना मला थ्री इडियट्स या पिक्चरची आठवण झाली. अहो, त्यात नाही का ते तीन हिरो एकाच गाडीवर फिरत असतात. मग बोलता बोलता आम्ही पोहोचलो डायरेक्ट साहिल भैयाच्या शेतामध्ये. आता इथं आल्याच्या नंतर ही वाट बघून माझ्या असं लक्षात आलं की आपण गाडीवर येण्याच्या ऐवजी घोडा आणलेलं जास्त फायद्याचं राहिलं असतं. मग इथं आल्याच्या नंतर सगळ्यात आधी आम्ही खड्डा खणून त्यात थोडी काळी माती ओढून घेतली. नंतर मग अंगापेक्षा झाडाचं ओझं जास्त असल्यामुळं मोठ्या कष्टानं झाड उचलून आम्ही ते त्या खड्ड्यामध्ये उभं केलं. आता झाड उभं केल्याच्या नंतर माती ओढायची होती. मग मी काय आयरन मॅनसारखं खोरा हातात घेऊन माती ओढायला साहिल भैया झाडाला पाणी टाकायला लागला. मी त्याला म्हणलं, "अरे एवढं नको पाणी टाकू, काय लगेच नाही नारळ येणार त्याला." बरं, ते सगळं होत राहिलं. आपलं चॅनल नवीन आहे, तुम्ही घ्या की त्याला फॉलो करून.